श्री इन्व्हेस्टमेंटतर्फे तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आपण आज तुमचे जीवनातील आर्थिक उद्दिष्टे जी आहे ती पूर्ण करायची असतील तर आपण आज म्युच्युअल फंडबद्दल माहिती घेणार आहोत. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय, की जो असा एक प्रकारचा ट्रस्ट आहे की जो अनेक गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतो, की जे समान गुंतवणूकदारे उद्दिष्टे साध्य करतात. यामध्ये फंड मॅनेजरच्या तज्ज्ञ निधी व्यवस्थापनाद्वारे इक्विटी, बॉन्ड्स, मनी मार्केट आणि इतर सिक्युरिटीमध्ये पैसे गुंतवले जातात. त्यानंतर गुंतवणूकदार यांना त्याचे युनिट्स दिले जातात. आता ते युनिट्स एनएव्ही प्रमाणे मिळतात. एनएव्ही म्हणजे काय, तर नेट असेट व्हॅल्यू. ज्या दिवशी त्या फंडामध्ये पैसे गुंतवले जातात त्या दिवसाची किंमत म्हणजे नेट असेट व्हॅल्यू. आता म्युच्युअल फंडमध्ये सर्वात सोपा पर्याय म्हणजे काय, तर SIP द्वारे आपण गुंतवणूक करू शकतो. आता SIP कशा प्रकारे काम करतं, तर जसं आपण बँकेमध्ये RD द्वारे पैसे गुंतवतो, तशा प्रकारे आपण SIP द्वारे म्युच्युअल फंडमध्ये आपण पैसे गुंतवणूक करू शकतो. तसेच आपण म्युच्युअल फंडमध्ये एक रकमी गुंतवणूक, त्यालाच आपण लमसम असे म्हणले जाते. आता SIP करिता आपल्याला दर महिन्याला एक विशिष्ट तारीख निवडावी लागते आणि त्या तारखेला आपल्या अकाउंटमधून आपले जे आपण ठरवलेली रक्कम आहे ती रक्कम आपली SIP मध्ये गुंतवली जाते. आता SIPचा फायदा काय होतो, तर SIP द्वारे आपल्याला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणजे चक्रवाढ व्याज या पद्धतीने पैसे मिळतात आणि आपल्याला बचतीची सवय लागते आणि त्यामुळे आपण आपले जे जीवनातले आर्थिक उद्दिष्ट आहेत ते आपण सर्व पूर्ण करू शकतो. SIP मध्ये आपण कमीत कमी ₹500 पासून पैसे गुंतवणूक करू शकतो आणि लमसम म्हणजेच एक रकमी असेल तर कमीत कमी ₹5,000 पासून पैसे आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. धन्यवाद.